केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या पालघरमधल्या वाढवण बंदराच्या निर्मितीच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली। या प्रकल्पासाठी तब्बल 76,200 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। जगातल्या 10 सर्वोत्तम बंदरांमध्ये वाढवण बंदराचा समावेश होईल असा विश्वास केंद्र सरकारला आहे। तसंच या बंदरामुळे 12 लाख नागरिकांना रोजगार मिळेल अशी आशाही केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आली आहे। पालघरमधल्या डहाणू तालुक्यात वाढवण बंदर उभारण्याला स्थानिक नागरिकांचा गेल्या अनेक वर्षांपासून विरोध आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीआधीही पालघरमध्ये वाढवण बंदराविरोधात आंदोलन पाहायला मिळालं होतं। केंद्रीय मंत्रिमंडळाने वाढवण बंदरला परवानगी दिल्याचं समजलं। अतिशय डहाणूकरांसाठी आनंदाची बातमी आहे। डहाणू तालुक्याचा गेले 34 वर्ष रखडलेला विकास यामुळे सुरळीत होणार आहे। मुंबईला कॉम्पिटिशन निर्माण होईल एवढा प्रचंड इन्व्हेस्टमेंट डहाणूला येणार आहे। डहाणूचा सर्वांगीण विकास होणार आहे आणि त्यासाठी ही अतिशय चांगली बातमी आलेली आहे। नुकतीच आम्हाला माहिती मिळाली आहे की आज वाढवण बंदराला केंद्रीय शासनाने पर्यावरण मंजुरी जी होती त्याची अंतिम कॅबिनेट मंजुरी आज दिलेली आहे। धादांत असे खोटे रिपोर्ट्स बनवून त्या संबंधाने एन्व्हायरमेंट क्लिअरन्स घेतला गेला आणि त्या एन्व्हायरमेंट क्लिअरन्सला आज अंतिम मंजुरी कॅबिनेटने जी दिलेली आहे ह्या गोष्टीचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।